नमस्कार आणि वेलकम टू माय चॅनल। तर आजचा खूप एक छोटासा आणि इंटरेस्टिंग व्लॉग आहे, कारण की हा होता आमचा पहिला दिवस जेव्हा माझे इन लॉज आले आहेत आणि आम्ही त्यांना घेऊन चाललो आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रलला। तर ॲम्स्टरडॅम सेंट्रलला ऑफकोर्स खूप जास्त तर फिरू नाही शकत, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जवळपासचे छानसे प्लेसेस आम्ही कसे एक्सप्लोअर केले। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आम्हाला काहीतरी जेवायचं होतं, तर ॲम्स्टरडॅम सेंट्रलच्या अगदी समोरच क्रूज होती जी आम्हाला नंतर करायची होती। सो बोट राईड, बोट टूर आणि त्याच्याच बाजूला छानसं एक रेस्टॉरंट होतं। इतका भारी व्ह्यू होता जे मी तुम्हाला आता थोड्या वेळातच दाखवणार आहे। तर तिथे आम्ही खायला बसलो। चला तर आता थोड्या वेळातच आम्ही बोट टूरला जाणार आहोत। तोपर्यंत म्हटलं काहीतरी टाईमपास करूया। तर इथे ऑलरेडी येऊन पोचलो आहे, थोडा वेळ थांबलो आहे, कारण की जी दुसरी बोट आहे ती अजून यायची आहे। म्हणतात तोपर्यंत आपण छानसा असा फोटो सेशन करूया, कारण की खूपच छान व्ह्यू आहे आणि थोड्या वेळात बोटची टूर आमची सुरू होईलच। तर येस, तोपर्यंत वेट करूया। तर सगळ्यात महत्त्वाचं या टूरचं सांगायचं म्हणजे ही 45 मिनिट्सची राईड आहे आणि आय थिंक अप्रॉक्सिमेटली 16 युरोज ह्याची कॉस्ट आहे ॲडल्टसाठी, आणि आय थिंक किड्ससाठी अराउंड 12 का 13 युरोज आहेत। छान आहे ही बोट टूर। तर ऑफकोर्स पॅरेंट्ससोबत तुम्ही विजिट करत असाल तर इथे येऊन तुम्ही डायरेक्टली बुकिंग करू शकतात। ही लोकं तुम्हाला गाईड पण देतात। ऑफकोर्स तुम्ही इंग्लिशमध्ये घेऊ शकतात हवं असेल तर, किंवा आय एम नॉट शुअर हिंदीमध्ये आहे की नाही, पण आम्ही ते घेतलं नाही कारण की आम्हाला जस्ट एन्जॉय करायची होती ऐकण्याच्या बदली। आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बरीच सारी इन्फॉर्मेशन देतात जेव्हा तुम्ही बोटमध्ये बसतात तेव्हा। तर खूप छान अशी ही बोट टूर आहे आणि जर तुम्हाला 1 तास स्पेंड करायचं असेल तर परफेक्ट आहे। तर आता आम्ही परत रिटर्न येत आहोत घरी आणि आजचा डे आमचा खूप छान असा स्पेंड झाला। नेक्स्ट वीकेंडला आम्ही नवीन प्लेस एक्सप्लोअर करायला चाललो आहे, तर तो व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कीप वॉचिंग, स्टे कनेक्टेड, बाय बाय, टेक केअर।